येस गाईज, मस्त आवरलेलं आहे आता. आलो आलो. चला बघूया काय काय आज करू मस्त मस्त पैकी. चला मित्रांनो, आता कुठं चाललो आपण सांग. आपण चाललो गार्डनला. जरा परळी दाखव म्हटलं तुला गार्डनला. आता बघू कुठल्या गार्डनला जायचं. चला आलेलो आहे गाईज गार्डन मध्ये. या भाऊनी कटिंग पण केलेली आहे. कटिंग केलेली आहे भाऊनी. अरे हे पण मस्त आहे. वैजनाथ मंदिर परळी आलेलो आहे. काय म्हणला वैजनाथ? हा ब्लॉग चालू आहे. फोटो त्यात येत नाही. फोटो येत नाही. सेल्फी होय. काय विषय नाही गाईस. बघत राहतो बाई. आलोय वैजनाथ मंदिरापाशी. नाही अरे बोलू दे ना. बरं बोल आता. ये आता. बोल 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 ना. काय नको. छान झालं दर्शन. हा दर्शन छान झालं. इकडे बघ. मस्त आलं बरोबर. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्त श्री 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी येऊन आम्ही आमचा गुढीपाडव्याचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण हे या इथून चालू केलेला आहे. तर जसं की तुम्ही आधी बघितलंच की आम्ही पुण्यावरून इथं आलो आहे दर्शन घेण्यासाठी. तर आता इथून पुढं आम्ही आता नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रकारे करू. आम्ही आता कॉलेज स्टुडंट आहेत. तेवढं हे जरा एडिट कर. आणखीन पुढचं बघू. ओम बोलवलं आता काय ते प्रसाद पण भेटलेला आहे काहीच आपल्या मुख्यमध्ये. दिसते काय बघा. साखर साखर. चला काहीच भेटूया घरी गेल्यावर. आता बघू काय होतं अजून पुढं पुढं. चला बाय. तर काहीच आईस्क्रीम घेतली आणि खारी पण घेतलेली. तर आता चाललोय ओके मध्ये चालत चालत. कसं वाटतं मग वय वय? मस्त 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 वाटतं. चला तुम्हाला कसं वाटतं सांगा परळीमध्ये? ओम हा मस्त वाटतंय मला पण. दिसत नाही आता.